नमस्कार. मी रामेश्वर बद्दर. आपण पाहत आहात मराठवाडा नेता यूट्यूब. मित्र हो, शेतकऱ्याच्या जीवनात चांगले दिवस येण्यासाठी नगदी पिकं आणि त्याला योग्य भाव मिळणं गरजेचं आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख, स्वर्गीय बबरुवानजी काळे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर तालुक्यामध्ये मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना ची मुहूर्तमेढ रोवली. आम्ही त्या कारखान्याच्या वेळेस जवळजवळ डे टू डे अपडेटमध्ये होतो. कारण संपत कमिटीचा अहवाल म्हणजे काय, ऊस लागवड कशी करावी, कारखाना उभारण्यासाठी काय, शेतकऱ्यामध्ये जागृती आणि शेअर्स खरेदी करा म्हणून मिळावे. आणि मित्र हो, की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत किंबहुना 2 पावलं पुढं एक कुशल प्रशासक, ज्याने जिल्हा परिषद असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल आणि मांजरा सहकारी साखर कारखाना, जागृती कारखाना, या सगळ्या साखर कारखान्याला चांगले दिवस, चांगला भाव, चांगलं नियोजन देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर रेणा सहकारी साखर कारखाना हा सुद्धा पूर्णतः दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वातच उभारला गेला. मित्र हो, एक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे काही कोटी रुपये खर्च होतो, ज्यामध्ये साखर कारखान्याचं 25 ते 30 लाखाचं बजेट लागतं. त्याचबरोबर मेळावे घ्या, बैठका घ्या, अर्ज घ्या, ताणतणाव, गाड्या लावा. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही अत्यंत विनम्रतापूर्वक लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार रमेश कराड यांचं आभार मानू इच्छितो. कारण त्यांनी या निवडणुकीमध्ये विरोधासाठी विरोध किंवा आडवे येण्याचं काम त्यांनी केलं नाही. त्यांच्याकडे अनेकांनी खाजगीमध्ये बोलून दाखवलं. पण मला आठवत आहे, आजकाल सहकारातल्या निवडणुका लढवत असताना त्याचं नो ड्यूज काढा रे, त्याला गाड्या घेऊन द्या रे, त्याची यंत्रणा करा रे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मग कराड उभा राहणार म्हणले की चला आडवा म्हणून कोणतरी, मग मी 1995ला पाडलेलो आहे म्हणून ते येणार, मग ते काहीतरी गडबड घोटाळा करायचा प्रयत्न करणार. पण रमेश कराड यांनी, आमदार रमेश आप्पा कराड यांनी अत्यंत योग्य भूमिका घेतली आणि विरोधासाठी विरोध करायचा नाही. जर लोक तयार असतील, पॅनल होत असेल तर आपण विचार करून फायदा आहे. पण त्याचबरोबर दिलीपरावजी देशमुख यांचं कुशल प्रशासन आणि त्यांचा रामभक्त हनुमान म्हणून असले लक्ष्मणराव मोरे, की लक्ष्मणराव मोरे यांनी या निवडणुकीमध्ये काही लोकांना भेटून, जाऊन, बोलून, समजावून सांगून कशासाठी अर्ज दाखल करायचा, काय करायचं असं समजावून सांगून ही निवडणूक बिनविरोध आली. आता ही निवडणूक बिनविरोध आल्यामुळं दिलीपरावजी देशमुख आणि त्यांच्या सर्व टीमचं आता जबाबदारी वाढलेली आहे, की लोकांना जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे, सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, नियमबाह्य नव्हे पण नियमाप्रमाणे ऊसतोड झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर काटकसर करत असताना कुठंतरी ऊसतोड कामगारासाठी किंवा स्लीप बॉयकडं किंवा ॲग्रिकल्चर अधिकाऱ्याकडं दाढी खाजवायची वेळ येणार नाही असं पाहणं गरजेचं आहे. निश्चित या साखर कारखान्याच्या पाठीशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि त्याही ठिकाणी दिलीपरावजी देशमुख यांचं नेतृत्व, मार्गदर्शन आणि विद्यमान महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचंही आम्ही आभार मानू इच्छितो. कारण त्यांनी सहकार मंत्री म्हणून इथं विरोधासाठी विरोध न करता चांगल्याला चांगलं म्हणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आम्ही सर्व मतदार बंधू भगिनीचंही धन्यवाद देऊ इच्छितो, की उगा उठायचं, अर्ज दाखल करायचा, माझा ऊस वेळेवर नाही, मला भेटलेच नाहीत, मला भेटलेच नाहीत. तर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका लढवत असताना आम्ही अंबाजोगाई सहकारी कारखाना पाहिला, तेरणा पाहिला, किल्लारी पाहिला. अक्षरशः जिथं दरवर्षी करोडो रुपयाची उलाढाल होते
आणि त्या ठिकाणी डॉक्टर पद्मसिंह पाटील असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर असतात, विक्रम काळे असतील, या ठिकाणी औशामध्ये के एस जाधव असतील, अनेकांनी निवडणुका लढवल्या, प्रयत्न केले. पण मला आठवतंय की किल्लारीचं तर अगोदर काही काळ मरणोर म्हणजे दरवर्षी 1-2 मुडदे पडायचे. किल्लारी कारखाना हा म्हणजे कर्ज माफी करण्यात आली, मदत करण्यात आली, आता एक्सपान्शन होत आहे. पण त्या ठिकाणी काही ना काहीतरी जागेचा, आम्ही काळी विद्या म्हणणार नाही, जागेचा, व्यवस्थापनाचा हा प्रभाव दिसून येतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हजारो शेतकऱ्यांचा करोडो रुपये, गाडीवान असतील, शेतकरी असतील, नंतर कामगार असतील, यांनी या ठिकाणी खत विक्रेते असतील, बी बियाणे देणार असतील, हार्वेस्टरवाले असतील, या सगळ्यांचा संसार चूल पेटवण्याचं, शेतकऱ्याचं मंदिर म्हणून ज्या संस्थेकडे पाहतो तर, आणि हे सगळं बोलत असताना आपण जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये दुसरी एकही संस्था, एकही शिक्षण संस्था असेल किंवा आणखीन कुठली संस्था, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, हा मांजरा परिवार काही प्रभावीपणे करू शकला नाही. आणि आम्ही या निवडणुकीच्या माध्यमात दिलीपरावजी देशमुख यांचं अभिनंदन करू इच्छितो. अत्यंत सूक्ष्म नियोजन केलं आणि त्याचबरोबर दिलीपरावजी बरोबरच आमदार रमेश कराड की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात लोक आपण लढूया, आपण बघूया, आपण करूया. आणि मग डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर काही लोक म्हणायचे काय करावं, आपाचं डोळ्याचं ऑपरेशनच आहे. पण आप्पांनी सुद्धा, रमेश आप्पा म्हणजे रमेश आप्पांनी सुद्धा अत्यंत संयमानं एक सांगितलं की आपल्याला ही निवडणूक विरोधासाठी विरोध करायचा नाही. आता आपला लवकरच गुळपेटीचा का होईना कारखाना होत आहे, आपण चांगल्या पद्धतीनं काम करूया आणि विकासात विनाश नको, विकासात सकारात्मकता असली पाहिजे, विकासात नकारात्मकता नसली पाहिजे, हा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रमेश आप्पा कराड आणि त्याचबरोबर सर्व सभासदांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानू इच्छितो, धन्यवाद देऊ इच्छितो. आणि दिलीपरावजी देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, मग या ठिकाणी श्रीशैल उडगे असतील, तिकडं आमचे काळे असतील आपल्या विकासचे, इकडं त्र्यंबक नाना भिसे असतील, सर्जेराव मोरे असतील, यशवंतराव असतील, या सर्वांनी एक केलेल्या कामाची पावती. रस्त्या लोकांना वाटत होतं की मोठ्या प्रमाणात फेरबदल होईल, वैजनाथदादा शिंदे यांनाही या निवडणुकीमध्ये विकास कारखान्यावर संचालक मिळालेला आहे. आता त्यांना चेअरमन करतात का संचालकावर का व्हाईस चेअरमनवर त्यांना बसवतात, आता हे काळ आणि वेळ ठरवणार आहे. पण अपेक्षा करूया की दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वात मांजरा रेणा विकास हा सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध झाली. शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं वाचलेले आहेत, ते कारखान्याचे वाचलेले आहेत. आणि वेगवेगळ्या कल्पना, जसं सौर ऊर्जा आहे, इथेनॉल आहे, CNG आहे, जे जे काय आणखीन जसं बेबी ठोंबरे यांनी जे दुधाचा एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतो, खाजगी प्रकल्प का असेना, तसं हे कोऑपरेटिव्ह जरी असले तरी खाजगी म्हणजे बीबी ठोंबरेंच्या पद्धतीनं चालतं. तिथं दूध आहे, तिथं पतपेढी आहे, तिथं स्टील प्लांट आहे, CNG आहे, इथेनॉल आहे. तर या मांजरा परिवाराने फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे. योग्य माणसाला जबाबदारी देऊन आणि ज्याला बसवलं जाईल त्यांनी ही काटकसर, आणि या ठिकाणी आम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते की भारतातली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एकमेव आहे, आपल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आणि ज्याचे चेअरमन तानाजीराव चोरगे आहेत. 30% लाभांश, एकही पैसा वायफट खर्च नाही, अत्यंत काटकसर, एक सुंदर लेखक, अभ्यासक, PhD ज्यांनी सहकारावर, कृषीवर पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि अशा प्रकारे दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृत महोत्सव वर्ष आणि त्यांचा 18 तारखेला अमृत महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा प्रयत्न समिती करत आहे. आम्ही दिलीपरावजी देशमुख यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो.
त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करू इच्छितो। त्या टीम मधल्यांनी किमान यापुढे तरी लोकांशी वागताना बोलताना आपण विश्वस्त आहोत, आपण मालक नाहीत या भूमिकेतनं वागावं। विश्वस्त आणि मालक मध्ये हा फरक, विश्वस्त म्हणजे विश्वासाने काम करायचं असतं। त्या ठिकाणी तळ राखल ते पाणी पिल म्हणत असताना चुकीच्या गोष्टी घडता कामा नयेत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन बाय प्रॉडक्ट काय काय करता येऊ शकतात ते केले जावेत। पुनश्च एकदा दिलीपरावजी देशमुख यांचं अभिनंदन आणि रमेश आप्पा कराड आमदार की ज्यांनी आमदार झाल्यानंतर बिलकुल चला आम्हाला लढायचं आहे आणि मग पेपरला बातम्या आमदाराचं सगळीकडे सोबडा साफ, पण त्यांनी जबाबदारीचं जाण आणि भान ठेवून शेतकऱ्याचं हित, परिसराचं हित आणि कटुता टाळण्याचा एक सुंदर प्रयत्न त्यांनी आणि त्यांच्या टीमनं केला। याबद्दल आम्ही दिलीपरावांचं अभिनंदन आणि आमदार रमेश कराड त्यांची जबाबदारी वाढलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन ग्रामीण भागामध्ये करणार, कारण लोक जातीवाद वाढला म्हणत असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची मतं असताना त्यांना लोकांनी मत दिलं। खरं म्हणजे वंजारा समाजाचे 5% सुद्धा मतदान नाही आणि म्हणजे त्या जबाबदारीच्या जाणीवेतून त्यांनी काम करतील, यांनीही विकासात्मक सकारात्मक दृष्टिकोन ठेवतील अशी अपेक्षा करूया। मित्रहो, चांगल्या गोष्टीला शेअर केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे, फॉरवर्ड केलं पाहिजे, कारण दिलीपरावजी देशमुख एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, ज्यांनी सहकारामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यांनी रेणा कारखाना, मांजरा कारखाना, त्याचबरोबर खाजगी साखर कारखानदारी जगत जागृती प्रगती हे करून दाखवलेलं आहे। म्हणून पुनश्च एकदा आम्ही विनंती करतो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। आपण पाहतो की शेजारचाच किल्लारी कारखाना काय अवस्था आहे, किती पैसा गेला, किती वर्षापासून कारखाना चालवणं किती कठीण होत चाललेलं आहे आणि हे असताना सुद्धा लक्ष्मणराव मोरे किंवा त्यांचे सहकारी त्या ठिकाणी साथ देत आहेत। लक्ष्मणराव मोरे यांच्या बंधूंनी त्या ठिकाणी अंबाजोगाई केसचा साखर कारखाना ही त्यांच्या संस्थेमार्फत सुरू केलेला आहे। मित्र हो, शेतकऱ्याच्या अन्नामध्ये कुणी विष घालवायचं पाप करायचं नसतं आणि हीच भूमिका घेऊन आम्ही या बिनविरोध निवडणुकीचं आम्ही अभिनंदन करू इच्छितो। पुनश्च एकदा प्लीज 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 सबस्क्राईब। धन्यवाद।